जीवातारे साधकुलाई पोचल का कारोदारी ओळखलवारी भाग तुझा कधी सावेल का श्याम मुरारी पुण्य विहारी तो श्रीहरी भेटल का वाट मला गाभाऱ्याची आज कुणी तरी धावल का आमचे परम मित्र या ठिकाणी ऋत्विकजी कानडे त्याचप्रमाणे मनीष कानडे यांच्याकडून 101 म्हणजे 200 रुपयांचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद। त्याचप्रमाणे कैलासवासी संजय अच्युत धोपटे यांच्या स्मरणार्थ लाडकी बहीण सौ मेघश्री कानडे यांच्याकडून हे सप्रेम भेट 101 रुपयांचं बक्षीस आलंय। कैलासवासी संजय धोपटे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो अशी पाहुणे मातेची आम्ही प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे कैलासवासी महादेव बाळू कानडे यांच्या स्मरणार्थ कुमार अविश मकरंद कानडे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। त्याचप्रमाणे कैलासवासी महादेव बाळू कानडे यांच्या स्मरणार्थ पुनश्व एकदा कुमार वियाज सिद्धेश शेलटे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले। कैलासवासी महादेव कानडे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो अशी पाहुणेमध्ये ज्यांनी प्रार्थना करतोय धन्यवाद बुवा। भाषणाची सुरुवात अतिशय सुंदररित्या बुवा भजन केलात तर काय केलं असं दिसेल नोटेशनला बुवा होता कधी कधी 12 ते 14 14 ते 16 झाली असती पण बुवा थोडाफार नोटेशन घसरला भजनाला बुवा नाव नाही ठेवणार पण बुवा आपण भजन करतो सुरुवातीला तेव्हा सुरुवातीला भजन इकडे तर सांगते बुवा भजन भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे बुवा भजन तुम्ही सांगितलं पण ते सुरुवातीला इंस्टाग्राम म्हणून आपल्या ह्या भजनाची वाट लागली आहे। त्याचा रिझन म्हणजे कारण हे असा मायबाप भजनी श्रोते सुरुवातीक जर तू कुठली गाणं ते गुलाबी साडी अरे आग लागून तुझ्या गुलाबी साडी सुरुवाती भजनी बुवा समाज प्रबोधन करण्याच्या ऐवजी गुलाबी साडी लाली लाल लाल अरे पंचरत्नांनी हे नाही ठेवलं पंचरत्नांनी वारसा ठेवला तो जपायचा आपल्याला पण सुरुवातीला जो बुवा गुलाबी साडी आणि मुलींका सांगता इंस्टाग्राम माझ्या दिसण्यावर जाऊ नको ए तुझ्या अंगार केस नसत लक्षात ठेव थोडे रिक्वेस्ट आणि बुवानी एक सुंदर सांगितलं काय की इंस्टाग्राम फेमस होऊसाठी एक रात्र खूप बरोबर बुवा माझ्या माहितीने सांगतो कमवण्यासाठी आयुष्य लक्षात ठेवा नाव कमवण्यासाठी आयुष्य आणि नाव घालवण्यासाठी सेकंद कापी आहे कारण बुवा मोठेपण नाही या इंस्टाग्रामच्या माध्यमातून पण आम्हीच बुवा कुठेतरी आज प्रत्येकाच्या स्टेटसला बघितलं पण समाधान वाटलं काहीतरी म्हणजे भजन क्षेत्रात येऊन प्रत्येकाने स्टेटस ठेवला हेच गुलाब राजा त्याच्यावर काय काय जणांनी आक्षेप घेतला नाही गुलाबी साडीवरती तुझ्या ह्याच्यात गुलाब राजावरती समजलं ना पण तुझ्या आक्षेप घेऊचं कारण तुझ्या गुलाब ह्याच्यावरती साडीवरती आज नाही ना बुवा आज सुशील गोटनकर बुवा अरे नामांकित भजनी बुवांची आम्ही नावं लावतो दुर्वास गुरव बुवा संतोष कानू शेतकर बुवा विशाल मसूरकर बुवा असे नामांकित भजनी बुवा आज भजन
स्पर्धेच्या माध्यमातून या क्षेत्रात उतरले आहेत. मायबाप भजनी श्रोते, आज आपण गुरुवर यांचं जे नाव लावतो ना बुवा, त्यांनी कधी सुरुवातीला गुलाबी साडी नाचवली नाही बुवा. अरे भजन काय होतं, पुन्हा पुन्हा तुका सांगतोय, ती गुलाबी साडीच्या गजराच्या माध्यमातून दाखवायची. आणि मायबाप भजनी श्रोत्यांमध्ये माता भगिनी आहेत, लाडकी बहीण आहे, 100% खरं आहे. आज दादा 1,500चे 2100 केल्या ना दादा, अजून येतले ते येतले, एक डायरेक्ट 2 हप्ते येतले. औषधो काय टेन्शन घेऊ नको, पैसे 100% येतले. आवाज अजून कसं मारता मया बाय उद्याला देखले. हॅलो, ठीक आहे, असू दे. कारण लाडकी बहीण म्हटल्यानंतर 2100 रुपये हप्तो दिलो नाही, 100% येणार. पण गजराच्या माध्यमातून देखील माझ्या दुर्वास बुवानी लाडक्या बहिणीसाठीचा गजर रचवला नाही, 100% बुवा सादर करणार. कारण आज काय झाडात तो बुवा दिसत नाही मला. वरती तर बुवा लेट गेला आणि बुवा समजून पण घेतला नाही. तर बुवा मगाशी तुम्ही बोललात काय, ह्याच गावचं रत्न म्हणजे बुवा आमचा देवगड तालुका त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तू जरी देवगडचं असलंस तरी पहिलंच गावलंच माका सुरुवाती गुलाबी साडी, शेवटच्या गजरापर्यंत तुला गुलाबी साडी ऐकवायची, या लक्षात ठेव. बुवा तुम्ही बारीक केला ते आमच्या गावचे म्हणजे माझ्या वाडीतले बुवा, ते भजनी बुवा दिनेश आईर, दिनेश बाईत नाही बुवा, दिनेश आईर बुवा, माझ्या वाडीतलंच ते रत्न. समजलं, त्यांच्यासोबत तू कार्यक्रम केला आणि त्यांनी तुका सांभाळून घेतले. आणि आमचे कदाचित असतील दिनेश बाईत, नितेश बाईत आहेत बुवा, बरोबर ना. अरे ह्या देवगड मध्ये तू पण देवगडच असल्या कारणाने ते आपल्याला समजून घेतात, लक्षात ठेव. बुवाने सांगितलं, बुवाने 9 मात्रा घेतले, आम्ही कशी मारता हो, आवाज कसं याचा. बुवाने 9 मात्रा घेतले, पण नंतर 12चे 14 झाले बुवा. पण त्या 14 मात्रेत बुवा तुम्ही काय खालना कोलसवला तर दिसला, इलस तूच वाटतं, पेटी घेऊन इकडे इलस वाटतं, होय ना. असू दे बुवा, काही नाही. पण बुवाने एक सांगितलं, आई वडील, कारण बाप नाही कळला कुणा बाप, झाला बाप नव्हे शाप, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार. कारण आई म्हटल्यानंतर बुवाने सांगितलं, आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर आहे. आत्मा व परमात्मा यांचे एकरूप कोण असेल तर ती आपली आई आहे. खरंच बुवा, कारण एकच सांगेन, दुपारच्या जेवणाची चिंता करते ती म्हणजे आपली आई आहे मंडळी. आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करते आत ते म्हणजे आपला बाप आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, कारण माया पित्याची सेवा करा, देवाला तुमच्या भेटीला 100% यावंच लागेल. कारण विश्वाचा विधाता असून देखील भक्तासाठी पांढरीमध्ये वैकुंठ सोडून देखील युगे युगे त्याला विठेवरती उभे राहावं लागले, तो भक्त पुंडलिक बुवा. हे कुठेतरी भाषणाच्या माध्यमातून. कारण आज लाडकी बहीण म्हटलं तेव्हा आजी, तू लहान होतस तेव्हा तुका कमरेर घ्यायची, मांडीवर झोपवायची आणि गाणी म्हणायची का, निजनी माझ्या बाळा तुझी आय गेली वाळा, तिने गुरल्या वाल्ल्या सोहळा. अराडगे बेडगे सांजामध्ये. आणि जनक बुवा भात डाळीचो घास खाऊन दे तेव्हा होता तो. आज काही नाही फिक्सिंग करतो लोक, नाही तर त्या काचे कट ऐकलं. कारण विषय असो बुवा, लय सांभाळून घेतो आणि घेऊकच हवा एक म्हटल्यानंतर. कारण त्या लहानपणी आजी शपथ सांगते तुका, लहानपणी अजिबात ऐकायचो नाही. तेव्हा आजी काय करायची, कमरेवर घ्यायची आणि सांगायची, पतू कुत्र्याचो खा, की पतून कुत्र्याचो खाल्यान घास, काहीतरी बोलणार नाही. परत त्याच्यानंतर परत दुसरा घास, पतू गाढवाचो खा, की पतून चटा मटा, पतून घास खाल्यान घास. बुवा बरोबर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एखाद्या महिलेकडून आपल्याला जे बक्षीस येते बुवा, हेच आपलं भजन आहे बुवा, लक्षात ठेवा, हेच आपलं भजन आहे. कारण जाताना एवढ्या महिलेतील एका महिलेने जरी म्हटलं जाताना की काय त्या प्रथमेश जनक बुवाने आणि सुशांत जोयल बुवाने बारी केली, हेच बुवा ते महालक्ष्मीचं भजन, बरोबर ना. आज सुंदर देखील भजन आहे, बरोबर नाही, पाहुण्याही मातेचं भजन आहे. कारण आज म्हटल्यानंतर सुंदररित्या तुमच्याकडे भजन आहे, पेटी तरी उत्तम आहे, बरोबर. पण इथं सुरुवातीक जागा आपण बोलतो ना, तर काहीतरी जरा कमी होऊ काय बुवा. गजराच्या माध्यमातून 100% गुलाबी साडी नाही तर चंद्रा नाही तर बोंद्रा हाना, काही एक मग भाईश्वर हाना, काही एक विषय नाही. पण सुरुवातीला जे भजनाच्या वेळी जे आपण बोलतो, कारण भजन भजना भजना
हीच भजन आता चालतली लक्षात ठेवा. अहोच्या जागेवरती आता अरे झाला, बरोबर ना बुवा. ह्याच भजन काहीतरी जपूया. माझे पंचरत्नांची आठवण, माझे पंचाळ बुवा काय बोलून गेलेत बघा. भजन नोवे रे व्यासन, भजन नोवे रे व्यासन, भजन नोवे रे व्यासन, टाळ नवे कुळकुळा पकवाच नोवे भेंड बाजा. कारण बुवा तेव्हाचे बारी आज त्यांनी ऐकलेले असत. हे बघा आज नाही म्हटलं तरी 70 क्रॉस झालेली असा. त्या मायबाप भजन श्रोत्यांनी आज त्यांची गाणी ऐकलेली होती. काय होती ती गाणी म्हणजे बघा काय नवीन नवीन चालली होती. तुझी आता सांगितलंच म्हणून वाजवितो पावा श्री कृष्ण मुरारी. त्याच्यानंतर काय दुसरा शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव अल्ला बाबूराव. हे गाणी होती. पण त्याच चालींवरती माझ्या कदम बुवा आणि पंचाळ बुवानी अजरामर करून ठेवलेली गाणी बुवा ऐका. कदम सुताराची जोडी शांत गेली शालू गेली त्या चालीवरती आहेत म्हणून वाजवी तो पावा श्री कृष्ण मुरारी. वेडी झाली राधा ऐकून कदम सुधाराची जोडी, कदम सुधाराची जोडी तेव्हा कॅसेट असे कॅसेटीत असायचे. कदम सुधाराची जोडी आहे नाही गमतीची, कदम सुधाराची जोडी आहे नाही गमतीची, कदम तोडी निंदा करी सुधाराची. सुताराचा कोयना यातल्याशिवाय जायना. असे बुवा हे सुरुवातीला जोक्स बुवा तेव्हाच्या काळी काय जोक्स होते बघा. पंचाळ बुवा कदम बुवांना काय सांगायचे. कवडी लक्ष्मी दमडी भावानी मडक धरणी माता, जाचा बंद कर आता तुझी सुताराची गाता. कोण सांगायचे? कदम बुवा सांगायचे पंचाळ बुवांना. तेव्हा पंचाळ बुवा काय सांगायचे. क कवडीतला द दमडीतला म मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको भजन दावं आम्हाला. हे बुवा त्या दिवशी बाऱ्या होत्या. आणि तुम्ही एक मागाशी गाणं म्हटलं त्याच रागात आज वारकरी माका घेऊची अंश तरी ना. सुरुवातीला सात जन्माची नाही बुवा 7 जन्माची. 7 जन्मांची लाभली पुन्हाई, 7 जन्मांची लाभली पुन्हाई, म्हणून झालो पालखीचे होई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी, निघालो घेऊन धन्यवाद बुवा. सुंदर प्रकारे सांगितलं की बुवानी आता ही डे चालू झाली आणि ते माझ्या बहिणी डे म्हटल्यानंतर तकडून हसवाक लागले. आज 100% प्रबोधन म्हणजे ह्यासाठी आम्ही फेमस होऊ. काही काही जणांच्या पोटात दुखता पण ह्यासाठी प्रबोधन. आज डे महत्वाचे नाही बुवा. काय बुवा बोलले काल रोज डे, आज प्रपोज डे आहे. उद्या 4 दिवसात म्हणतं 4थ्या दिवशी खायचो हगडे या. एवढी माझ्या बाबांना वेळ गेली नाही या एवढा माझ्या मुखात ना. कारण गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू पुढे त्यांचा वारसा. या आम्ही काहीतरी जपतो म्हणून आज आमका काहीतरी 4 लोक बोलवतात. लिहित राहू गजर माझ्याकडे ना. म्हणून मी साधन ठेवलेला गजराच्या माध्यमातून किती बोलात सालपाटा उडवायची मग नंतर काय तर. कारण मायबाप भजनी श्रोत्यांपर्यंत 100%. कारण गजर हा असा गाभा आहे 45 मिनिटं का असू दे 45 मिनिटाच्या माध्यमातून नवीन चालींवरती गजर. परत माझे भाव मगाशी कैलासवासी त्यांच्यासाठी एक गाणं बघा सुरुवातीला. कशी काळाची चावल आली बाग सुखाची करपून गेली, असं विपरीत घडलं सार होता सोन्याचा आळझट्टे का पाया संसार, राजा राणीचा दरबार होता सोन्याचा
काळाची चावल आली, कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत घडलं सार, कसं विपरीत घडलं सार. होता दिलाचा दिलदार, माझ्या भावांचा आधार. दिलदार होता दिलांचा दिलदार, माझ्या भावांचा आधार. वा, सुंदर रीत तुम्ही सांगितलं. प्रबोधन आहे 100%, पण गजराच्या माध्यमातून 100% प्रबोधन हे झालंच पाहिजे. 2 मुद्दे बुवा तुमचे राहून गेलेत. तुम्ही सांगितलंस की डे चालू झाले आहेत, परवा हगडे आहे, ते डे नको. पण एक बुवाने चांगल्या पद्धतीने सांगितलं, डे करण्यापेक्षा आपल्या बापाची जयंती, शिवाजी महाराज नाही बुवा, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची जयंती, बापाची जयंती. कारण बुवा तुम्ही शिवाजी महाराज म्हटला, शिवाजी नाही तर छत्रपती कोणाला म्हणावे बुवा. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे बुवा छत्रपती. निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा तार मंत्र म्हणजे बुवा छत्रपती. या रायरेश्वराच्या विठीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती. या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेल्या अफजल खानाचा कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजा म्हणजे बुवा छत्रपती. 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारे राजे म्हणजे बुवा छत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 आज बुवा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर येथे देवळांवरती आपल्याला कळस देतात त्या महान व्यक्तीमुळे, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. बुवा त्या दिवशी औरंगजेब असा नमाज पडायला बसला होता. औरंगजेब नमाज पडता पडता त्याच्या सहकार्याने त्याला बातमी दिली, हुजूर छत्रपती शिवाजी महाराज का निधन हो गया है. म्हणजे त्याचा सहकारी औरंगजेबला सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय. काय निधन सांगतो औरंगजेब? आकाशाकडे हात केले, आपला मुलूक खाली ठेवून आकाशाकडे हात केले. काय सांगतोय आपल्या अल्लाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बेटियों की इज्जत करने वाला शेर शिवा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहे. ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती. अरे जोक्स काय, बुवानी सांगितलं शेजारनी बरा जवानीचा चिलास वाटता नाही तर साधारण नाही, जुना हडता. तेव्हाच्या काळी अशी टायकुळ्याची पानं मोडून जायची, म्हणजे पान प्रिय मी टाकलो मोडत जातोय, तू पाठतो ये. तेव्हा त्या बाब्यान जर चिठ्ठी दिलेली त्या वेळेत त्या वा महत्वाचा विषय लिहून घ्या, महत्वाचा विषय. कारण तेच प्रियसर तेव्हाच्या अगोदर प्रियकर त्या प्रियसरला चिठ्ठी द्यायची, प्राणप्रिय संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या अण्णाच्या कलमाखाली भेटणे आहे. ती जर त्या मुलांना जर चिठ्ठी त्याच्यापर्यंत नेऊन दिल्या नाही त्या पुरीपर्यंत, काय त्या माझ्या अण्णाचा कलाम त्या प्रियकरण झाडून ठेवलेला असताना वरतून टाळ्यापासून खालपर्यंत. ह्या बुवा प्रेम होता. कारण प्रेम म्हणजे काय बुवा, नवीन गाणी येत असतात. काय ये बंधन तो प्यार का बंधन है, खुशियों का जन्मों का संगम है, मेरे करण अर्जुन आएंगे. या चालीवरती सुंदर गाणं माझ्या आईवरती, आपापल्या आईसाठी हे गाणं बघा. आई माझी आईचा सागर दिला तिने जीवना आधार. आई माझी व आई हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर. धन्यवाद. या ठिकाणी कैलासवासी दत्ताराम रावजी कानडे यांच्या स्मरणार्थ विजय कानडे हिसकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. कैलासवासी दत्ताराम रावजी कानडे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो. 1 मिनिट थांबा, तुमचं बाजू उगीत नाही बसवलं, घेत राहा.
कैलासवासी अमोल कानडे यांच्याकडून 100 रुपये यांच्या स्मरणार्थ कुमार आशिष व रिया कानडे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आलंय. कैलासवासी अमोल कानडे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो श्री स्वामी समर्थ महाराजांची मी प्रार्थना करतोय. कैलासवासी बंटी नारकर यांच्या स्मरणार्थ सचिन धाकू कानडे 101 रुपयांचं पुनश्च एकदा बक्षीस आलंय. कैलासवासी बंटी नारकर यांच्या देखील पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे अशी श्री कुणकेश्वर देवाची मी प्रार्थना करतोय. कैलासवासी महादेव बाळू कानडे यांच्या स्मरणार्थ उन्मेष महेश कानडे यांच्याकडून पुनश्च एकदा 101 रुपयांचं बक्षीस आले. कारण वो आता जे छत्रपतींवरती जे काही काव्य सांगितलं त्यावरती कैलासवासी महादेव बाळू कानडे यांच्या स्मरणार्थ उन्मेष महेश कानडे यांच्याकडून देखील 100 रुपयांचं बक्षीस आहे. कैलासवासी महादेव कानडे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो. छत्रपती शिवाजी महाराज बोलण्यासारखं खूप आहे, कारण कविभूषण सांगून गेलेत. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. शिवमुद्रा पण काय सांगते बघा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची. प्रतिपदा चंद्रलेखेवर वर्धिष्णु विश्ववंदिता सहस्र शिवशस्या मुद्रा भद्राय राजते. या शिवमुद्रेचा अर्थ असा होतोय की प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातोय तशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेची राजमुद्रेची कीर्ती यशवंत उत्तरोत्तर प्रगती हो अशी त्या शिवमुद्रेची बुवा अर्थ आहे. कारण बुवाने एक सुंदर सांगितलं, जास्त वेळ बुवा घेणार नाही. कारण मुलगी म्हटल्यानंतर माझ्या बहिणीसारख्या 100% सांगण्याचा प्रयत्न आहे. बुवा पण बोलतील मुलग्यांवरती 100%, बरोबर ना. तुझ्याकडनं अपेक्षा मग लक्षात ठेव. एकच आजचं तुझं पॉईंट बोस होतो, पण खरोखर लय सांभाळले, वेळेला महत्व. बुवा पण ठीक आहे, असू दे. इथं 10 मिनिट माझं असतो दबडला असतो अखिलेश क्लेशच. कारण मुलगी म्हटल्यानंतर 100% सुशिक्षित कोणाला म्हणावं, ज्यांनी या समाजामध्ये हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही आणि या समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ दिली नाही, त्याला सुशिक्षित म्हणावं. कारण मुलगी म्हटल्यानंतर बुवा 100% गजराच्या माध्यमातून सांगणार. कारण मुलगीला जन्म देते ती माता आणि आयुष्यभर काबाड कष्ट करून लहानाचं मोठं करणारा बाप मंडळी कोणाला दिसणार नाही. कारण सांगण्याचं तात्पर्य कोणताही नवस न करून पावणारा देव म्हणजे तो आपला बाप आहे, बरोबर ना. अरे आपल्याकडे खूप पैसा पण मायेने हात फिरवणारी व्यक्ती जी आपली आई जर आपल्याकडे नसत ना तर खरा पुण्य आपल्या या आयुष्यात काय नाही. एवढंच सांगणार, बाकी जास्त उशीर काय घेणार नाही, ठीक आहे. त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक म्हणजे बुवा स्पर्धेला आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आमचे खंबीरपणे पाठीशी उभे राहतात ते आमचे प्रवीण पुजारी माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद व्यक्त करतोय. विजय पुजारी बुवा त्यांना देखील धन्यवाद देतोय. नमोस्तुते 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 नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. रंगामध्ये भिजल तुझं गोर गोरंग अगनाच नाच नाच राधे अगनाच नाच नाच राधे अगनाच नाच नाच राधे
सुंदर दिदान उभे विटेवारी, सुंदर दिदान उभे विटेवारी, सुंदर दिदान उभे विटेवारी.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.